राज्यात देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि छगन भुजबळांना नाराजीनं घेरलं। या नाराजीनं अजूनही त्यांची साथ सोडलेली नाही। श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईंच्या शिर्डीत पक्षाच्या अधिवेशनाला भुजबळांनी हजेरी लावली खरी, मात्र आपल्या मनातली नाराजी काही ते लपवू शकलेले नाहीत। उलट या नाराजीला माध्यमांसमोर मोकळी वाट करून देत त्यांनी पक्षावरची श्रद्धा आणि सबुरी संपत चालल्याचे संकेत दिलेत। नाही असं उत्तर देताना भुजबळांनी त्या शब्दावर दिलेला जोर, त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि या विषयावर बोलण्यातला तुटकपणा लपता लपत नव्हता। निमित्त होतं शिर्डीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 दिवसांच्या अधिवेशनाचं। या अधिवेशनाला भुजबळ आले खरे, पण आपल्या उपस्थितीचा वेगळा अर्थ काढला जाऊ नये याची त्यांनी अगदी व्यवस्थित काळजी घेतली। आपलं असमाधान, नाराजी आणि खदखद शब्दातून व्यक्त करण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला। नाराजी वगैरे दूर झाली वगैरे हा काही प्रश्न येत नाही। काल प्रफुल्ल पटेल साहेब जे आहेत जवळजवळ 2 तास येऊन बसले होते। त्यांनी सुद्धा विनंती केली की आपण थोडा वेळ येऊन जा। तटकरेंचे सुद्धा फोन आले होते की आपण कृपा करून या, म्हणून थोड्या वेळासाठी आलो आणि या निमित्तानं साईबाबांचं दर्शन सुद्धा होतं। आता इतक्या जाहीरपणे भुजबळांनी आपली नाराजी बोलून दाखवल्यानंतर सर्व काही अलबेल असल्याचं सांगणं पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांना शक्यच नव्हतं। त्यामुळे त्यांनी अजितदादांचं धोरण पुढे सुरू ठेवत घरातली नाराजी घरातच दूर करणार असल्याचं सांगितलं। आमचा हा घरगुती विषय आहे। आम्ही काय त्यांच्याशी चर्चा आम्ही केली, मी काल भेटलो, काय आम्ही चर्चा केली ते सगळे काही जाहीर करायचे काय मतलब नाही आहे। एकच म्हणतो की आमचा घरगुती विषय आहे आणि सगळं आम्ही दुरुस्त करूनच आमचा पक्ष व्यवस्थित, आमचं घर व्यवस्थित आम्ही चालवण्याचं काम करतो। मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या भुजबळांची समजूत काढण्यात अजून तरी राष्ट्रवादीला यश आलेलं नाही, हे आजच्या कार्यक्रमातून पुन्हा एकदा दिसून आलं। कदाचित त्यामुळे भुजबळांच्या ज्येष्ठतेचा आणि श्रेष्ठतेचा गौरव करण्याचं धोरण पक्षानं स्वीकारल्याचं दिसलं। नाराजी ही घरातला मुद्दा असल्याचं सांगतानाच राष्ट्रवादीचे नेते भुजबळांचं कौतुक करताना मात्र अजिबातच हात आखडता घेत नव्हते। भुजबळ साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहे आणि आमच्या ह्या घरातली गोष्ट आहे। काल मी स्वतः माझी आणि भुजबळ साहेबांची मुंबईत भेट झाली। त्यामध्ये त्यांनी असा, ठीक आहे काही गोष्ट असते, पण असाही नाही आहे की नाराजी टोकाची आहे। भुजबळ साहेब हे आमच्या पक्षाचे एक आधारस्तंभ आहे। त्यांचा आमच्या सुरुवातीपासूनच साथ राहिलेला आहे। या सगळ्या नाराजी आणि कौतुक नाट्यानंतर पत्रकारांनी जेव्हा कळीचा प्रश्न विचारला तेव्हा मात्र भुजबळांनी एका शब्दात त्याचं उत्तर देऊन टाकलं। अजितदादांशी काही चर्चा झाली? अजितदादांशी नाही। अजितदादांशी काही चर्चा झाली? अजितदादांशी नाही। अजितदादांशी काही चर्चा झाली? अजितदादांशी नाही। सुमारे 1.5 महिन्यांपासून नाराज असलेल्या भुजबळांची अजून पक्षाध्यक्ष अजितदादांनी साधी भेटही घेतली नसल्याचं चित्र आहे। राष्ट्रवादीचे नेते भुजबळांच्या मार्गदर्शनाची गरज असल्याचं जाहीरपणे सांगतायत, मात्र आपला पुढचा मार्ग कुठला असेल याचं दर्शन मात्र भुजबळांनी अद्याप घडवलेलं नाही। साईंच्या शिर्डीत पार पडलेल्या अधिवेशनात भुजबळांवर असणारी नेत्यांची श्रद्धा आणि फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळ दाखवत असलेली सबुरी अशी 2 टोकं पाहायला मिळाली। आता भविष्यात ही श्रद्धा जिंकते की भुजबळांची सबुरी संपते याचीच काय ती उत्सुकता आहे। शिर्डीहून निलेश बुधावलेसह अमोल जोशी, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।